नमस्कार मित्रांनो, मी फिरोज पठाण लातूर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आज आमच्या सोबत अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आरजेड हाशमी साहेब आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची काय परिस्थिती आहे। प्रभाग क्रमांक 1 आमचे जे उमेदवार आहेत इंजिनियर अंजुम इरफान शेख यांची निशाणी तुतारी आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमच्या जे उमेदवार आहेत त्यांची परिस्थिती एकदम चांगली आहे। आम्ही जिथं जिथं जातो, जिथे जिथे मतदारांना आम्ही भेटतो, सर्व मतदारांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे। सर्व प्रेम करत आहेत। आणि का प्रेम करत आहेत की हे जे आमचे उमेदवार आहेत त्यांचे जे हस्बंड आहेत, त्यांचा उमेदवार जे नवरा आहे इरफान शेख, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा एक चांगला इमानदार आणि आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे। ह्या प्रभागात तेली गल्ली असो, खडक हनुमान असो, दर्ग्यापशी असो, पटेल चौक असो, कुठलाही विकास असो। आता खास करून मी तुम्हाला एक उदाहरण देतो। इथं दर्ग्याच्या समोर एक सरकारी दवाखाना होता, त्याच्यामध्ये गोरगरिबाचा इलाज व्हायचा। ते दवाखाना बंद झाला। त्या दवाखान्याचा बजेट मंजूर करण्यासाठी, ते दवाखाना चालू करण्यासाठी आमचा कार्यकर्ता इरफान शेख यांनी वारंवार आंदोलन केले, वारंवार शासनाला त्यांनी निवेदन दिले। ते दवाखाना मंजूर झालेला आहे। ते कुणामुळे मंजूर झाला? ते इरफान शेख। आज उमेदवार कोण आहे? इरफान शेखची पत्नी अंजुम शेख आहे। आणि कोण इथले जे प्रस्थापित लोक आहेत, भाजप असो काँग्रेस असो, त्यांनी कोणता विकास केला सांगा ना मला। आज तुम्ही प्रभागामध्ये काय बघतो? तुम्ही खडक हनुमान पाशी निघा, तिथं रस्त्यामध्ये खड्डे आहेत। खड्ड्यामध्ये रस्ता आहे का रस्त्यामध्ये खड्डा आहे हेच कळत नाही। असं वाटतं की चंद्रावर गेलो आपण। तुम्ही तिकडे जावा, गाव बाहेर जावा, कचराच कचरा आहे। नाल्या बघा तुम्ही, कसला विकास झाला नाही। मग हे प्रस्थापित लोक, हे भाजपचे लोक, हे काँग्रेसचे लोक तुम्हाला मतदान कसं मागत आहेत हो? त्यांना लाज सुद्धा आहे का मतदान मागायला? आज आम्ही का जातो की आम्ही नवीन आहोत। अहो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा कार्यकर्ता घडवणारा पक्ष आहे। आम्ही सत्ता असो नसो, आम्ही विकास करणारे माणसं, विकासासाठी आम्ही भांडणारे माणसं आहोत, विकासासाठी आम्ही आंदोलन करणारे माणसं आहोत। आंदोलन आणि सत्ता नाही तर आम्ही विकास करू शकतो। आणि आमची जर सत्ता आली आहे प्रभागावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी जर कुणाला जर आरक्षण दिलं असेल तर सर्वात पहिले महिलांना, आमचे शरद पवार साहेबांनी महिलांना इलेक्शन मध्ये, चुनावमध्ये, निवडणुकीसाठी आरक्षण 33% दिला। त्यानंतर 50% आरक्षण दिला। आज जे आपल्या लातूर महानगरपालिकेमध्ये महिला जे उमेदवार दिसत आहेत, हे कुणाची देण आहे? हे आमचे शरद पवार साहेबांची देण आहे। आज शरद पवार साहेबांनी महिलांना आरक्षण दिला म्हणून आज 50% महिला लातूर शहरामध्ये उमेदवार आहे। आणि आमचा तर उमेदवारच शरद पवार साहेबाचा आहे। आमचा तर हक्क बनतोय प्रत्येक इथल्या मतदारांनी आमच्या उमेदवाराला मतदान करावं। शहरातून तुतारीचा आवाज बोलणार याचा अर्थ असा आहे का? अहो, जिथं आमचा खास करून 9 नंबर 1 नंबर मध्ये तुतारी वाजणार म्हणजे वाजणार। आणि 1 नंबर मध्ये तर तुतारी येणारच महिला क मध्ये। एवढा आत्मविश्वास कसं काय तुम्हाला? आम्हाला आत्मविश्वास, आम्ही जेव्हा मतदारापाशी जातो, मतदार आम्हाला भरभरून प्रेम देतो। का देतो? हे जे कार्यकर्ता आहे इरफान शेख, हे सामान्य कार्यकर्ता आहे। आज मतदारामध्ये एवढे रोष आहे। किती वेळा निवडून दिलं? 20 वर्ष झाली। इथं महापौर राहिला, इथला उमेदवार उपमहापौर राहिलं, स्थायी समिती राहिली, काय केलं त्यांनी हो? अहो, हे जे प्रभाग आहे, एवढा लहान प्रभाग आहे। समजा तुम्ही 1-2 कोटी 3 कोटी बजेट मंजूर केलं असतं तर पूर्ण गल्ली बोळाचे विकास झाला असता, रोड झाले असते, नाल्या झाले। करायचं नाही तुम्हाला तर आमचे हिंदू बांधवांचा सिद्धेश्वर मंदिर आहे, मुस्लिम बांधवांचा हजरत सुशावली दर्गा आहे। मग त्या दर्गासमोर तुझा विकास झाला नाही, मग तुम्ही कशाला वोट मागायला येता? इथं तुम्हाला हक्कच नाही। तर आता 2026च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसला मतदान मागण्याचा अधिकारच नाही। जर कोणी मागत असेल तर तुम्ही त्याला धुडकाव लावा। आणि येणाऱ्या 15 तारखेला इथल्या लातूर शहरातील मतदार आहे ना, फक्त प्रस्थापित जे आहेत आमचे जे कार्यकर्ते आहेत, इमानदार कार्यकर्ते, अशा इमानदार कार्यकर्त्याला निवडून देणार।
तुमच्या पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यानंतर तुमच्या पक्षाचा काय एजेंडा राहील? आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष यांनी एक सुंदर अजेंडा सुंदर जाहीरनामा तयार केलेला आहे. आता सगळ्यात पहिला जर जाहीरनामा आम्ही तयार केला तर तुम्ही गंजगोलाई बघा. आझम गंजगोलाईमध्ये आज किती ट्रॉफिक आहे. तिथलं आम्ही एक जाहीरनाम्यामध्ये असं केलं आहे की तिथं आपले जे गोरगरीब टपरीधारक आहेत त्यांना व्यवसाय पण करता यावं आणि तिथला ट्रॉफिक पण कंट्रोल व्हावं असं आम्ही जाहीरनामा तयार केला. आणि लातूर शहरामध्ये खास करून आम्ही गाव भाग जे आहे गाव भागामध्ये काय आता पावसाळ्यामध्ये बघा तुम्ही पूर्ण लातूर शहराचा पाणी पावसाळ्यामध्ये येते आणि प्रत्येकाच्या घरात ते पाणी जाते. त्याचा आम्ही त्या पाण्याचा आउटलेट पाण्यास जे येते इथं गाव भागामध्ये ते कसं दूर करता येईल आणि पावसाळ्यामध्ये इथल्या नागरिकांना चांगली सोय व्हावी हे आमचा पहिला जाहीरनामा आहे. पहिले आम्ही ही पाण्याचा जे गटारीचा पाणी प्रत्येक घरात जाते त्याची आम्ही सोय करणार आहोत. धन्यवाद हाशमी साहेब, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. तर हे होते शरद पवार पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष आरजेड हाशमी यांनी शहरातील विविध समस्याबाबत माहिती दिलेली आहे. पण येणाऱ्या 15 तारखेला मतदार हा प्रभागाचा भविष्य ठरवेल. तोपर्यंत धन्यवाद.